श्री स्वामी समर्थ. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. ही आहे त्या दिवशीची व्हिडिओ आहे. मी पराठे बनवत असताना त्या दिवसापासून म्हणजे मी काल व्हिडिओ अपलोडच नाही केली, त्या दिवशी केली होती. तर इकडे मी पराठे करणं चालू आहे आलूचे, आणि इकडे माझ्या मुलीचे मस्त पराठे गरम गरम खाणे चालू आहे. तर कोण कोण अशी भाजी वाचल्यावर, आलूची भाजी किंवा बेसन वाचल्यावर पराठे बनवतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे पहा, एक जण खेळून राहिला आणि एक जण खाऊन राहिला. आणखी त्या दिवशी खूप मन उदास उदास होता माझा आणि माझ्या नवऱ्याचा झगडा झाला होता. तर मग त्या दिवशी काही व्हिडिओ काढली नाही दिवसभर. मग इथे त्याच्या दुसऱ्या दिवशीची व्हिडिओवर आहे. तर मग मस्त सकाळी सकाळी गरम पाणी पिऊन राहिली. या गरम पाणी प्यायला हे आमच्या घरामध्ये गटरचं काम चालू होणार होतं, म्हणून त्याच्यासाठी पाईप आले होते. तर पहा किती हार्ड वर्क करावं लागतं त्यांना पाईप उतरवण्यासाठी. त्यानंतर पहा माझी मुलगी मस्त अशी नाचून राहिली होती, कारण ते खूप नाचरी आहे, मजा नाचतच राहते मटकली. असे कोणाकोणाची मुलं आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. तर त्याच्या आजोबांनी आणले होते हे आईस्क्रीम. तर पहा कशी आईस्क्रीम आहे डोनटवाली. अशी कोणी कोणी आईस्क्रीम खाल्ली आहे ती नक्की कमेंट करून सांगा. मस्त आहे आईस्क्रीम, छोटीशीच ना हात भरत, लहान मुलांचे तेवढे ना काही. तर तिला आणखी खा खा म्हणून राहिली होती, तर ती नाही खाऊन राहिली होती. मग त्याच्यानंतर ते मीनच खाल्ली. त्यानंतर माझ्या मुलाला सांगितलं होतं अभ्यास कर, तर तो अभ्यास नाही करून राहिला होता. तर मी म्हटलं थांब बापू, तू नको करू अभ्यास, मी पप्पाला व्हिडिओ दाखवतो. हां म्हणून मी व्हिडिओ काढून राहिली होती, तू तिकडे मस्तीच करत राहत होता. असे कोणाकोणाची मुलं करताय ते नक्की कमेंट करून सांगा. तर आणि कुठून कुठून पाहताय ते पण नक्की कमेंट करून सांगा. माझ्या मुलीला दिला होता पॅन्ट घालायला, पण ते पॅन्ट काही घालून राहिली नव्हती, ही वाळू टाकून राहिली होती. त्यानंतर पॅन्ट वगैरे घातला आणि पूर्ण खेळणी काढले वरतून. तर मी म्हटलं बाई ठेव खेळणी, तर ती नाही नाही म्हणून राहिली होती. तर ती एकटीच खेळून राहिली होती. किती छान, किती गोडस मुलगी आहे ग तू. आणि आता पण माझ्या जवळच येऊन उभी आहे. तर ते पहा तिथं जाऊन दिवाणवर कुदून राहिली, मस्त बॅग घालून राहिली आणि खेळून राहिली. व्हिडिओ काढतो म्हटलं का आणखीच जास्त मटकते मटकी. पहा बॅग काढली, मी म्हटलं बाई गळ्यात नको घालू, अटकून वगैरे गेली तर गळ्याला लागून जाईल. तर ऐकतच नव्हती. पहा अशा खुर्चीवर आता जाणार आणि माझा मुलगा खेळणी तिचे इकडे तिकडे तिकडे नेऊन ठेवून देणार वरती. पण ते नाही, अजून त्यांची मग मस्त मारापिटी होते. ते काढत जाते तो ठेवत जाते, ते काढत जाते तो ठेवत जाते, असे करतात. त्यानंतर सायंकाळ या दिवशी मग मी मटण बनवणार होती. मग मी कणिक चुरून राहिली होती, इकडे कुकर चालू होतं माझा. नाही सॉरी, हे सकाळची व्हिडिओ आहे, नाही सायंकाळची व्हिडिओ आहे, हे सकाळची व्हिडिओ. कधी कन्फ्यूज होऊन राहिली, कारण एक दिवस व्हिडिओ नाही टाकला आणि व्हिडिओ करून ठेवले राहते ना, तर ते अधामधात होतात ना, म्हणून कन्फ्यूज होतात. तर हे सकाळी सकाळी आज मस्त ब्रश केली आणि इकडे फोटो काढून राहिली होती स्वतःचे, आरशामध्ये पाहून मटकून राहिली होती. असे कोण कोण मटकतात ते नक्की कमेंट करा सांगा. मग त्यानंतर मस्त चाय वगैरे पिली, थंड थंड, कारण गरम चाय आवडत नाही म्हणून चाय पिली आणि बस माझ्या मुलांकडे जातो म्हटली, पण त्यांच्या व्हिडिओ काढायसाठी नाही गेली. त्यानंतर माझे मुलं उठले, मी इकडे स्वयंपाकच करत होती. तर माझी मुलगी म्हणते मम्मी मी रोटी बनवते. तर मस्त माझी पोरगी रोटी बनवू लागत होती मला. पहा ना किती क्यूट, सकाळी सकाळी एकदमच बढिया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा. मस्त अशी इकडे आलू वांग्याची भाजी चालू आहे आणि इकडे माझ्या मुलीला पोळ्या करणं चालू आहे. पहा किती छान. बाय.